ठीक आहे. टुडेज टॉपिक इज मायकोरायझा. तर एक फॅसिनेटिक सिम्बायोटिक असोसिएशन असतं फंगस आणि रूट्समध्ये, तर त्याला आपण मायकोरायझा म्हणतो. सिम्बायोटिक असोसिएशन बिटवीन रूट्स अँड फंगस. ओके. ज्यावेळेस बोथ पार्टनर म्युच्युअली बेनिफिशियल असतात त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो, मायकोरायझल असोसिएशन आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये मायको मीन्स आपल्याला मायको मीन्स मशरूम किंवा फंगस. ओके. आणि रायझा मीन्स रूट्स. आता मायकोरायझा वर्ड तुम्हाला सजेस्ट करतो इथं की मायकोरायझा काय आहे. ठीक आहे. वेट, यांना जॉईन करून घ्या तुम्ही. ठीक आहे. मायकोरायझा वर्ड शोज देअर मिनिंग, डीप मिनिंग त्याच्यात तोच आहे की मायकोरायझा इज अ सिम्बायोटिक असोसिएशन बिटवीन फंगस अँड रूट्स. ओके. तर मायकोरायझा फर्स्ट टाइम डिस्कवर केला होता ए बी फ्रँकने. ए बी फ्रँक नावाचा शास्त्रज्ञ होता, त्याने फर्स्ट टाइम दिस सिम्बायोटिक असोसिएशन इज डिस्कवर्ड. ओके. नंतर त्याच्यामध्ये डिफरंट टाईप्स आहेत. क्लासिफिकेशन बघितलं मायकोरायझाचं, तुम्हाला सांगून देतो. मायकोरायझा किंवा लायकेन्स हे एक सिम्बायोटिक असोसिएशन आहे, बेनिफिशियल आहे प्लांटसाठी. तर लायकेन्सचं कसं असतं, लायकेन्स आर association of fungi and algae. Symbiotic association or mutual association between fungus and algae we call lichen. Here the classification of mycorrhiza. जनरली खूप मोठ्या प्रकारचं क्लासिफिकेशन आहे, पण तुमच्यासाठी ठीक आहे. मेन बेसिक क्लासिफिकेशन इतकंच आहे याच्यामध्ये. तर फर्स्ट ज्यावेळेस ए बी फ्रँकने डिस्कवर्ड केलं होतं मायकोरायझा, त्यावेळेस त्याने दोन कॅटेगरीजमध्ये डिवाइड केलं होतं मायकोरायझा. एक्टोट्रॉपिक मायकोरायझा अँड एंडोट्रॉपिक मायकोरायझा. ओके. एक्टोट्रॉपिक मायकोरायझा मीन्स जी फंगल ग्रोथ सरफेसला होते, लायझोस्पोरिक रूटच्या सरफेसला होते, आपण त्याला एक्टोट्रॉपिक मायकोरायझा म्हणतो. आणि एंडो मीन्स तर माहितीच आहे तुम्हाला, इनसाइड द रूट्स. ओके. तर नंतर त्याचे मॉर्फोलॉजिकल अँड ॲनाटॉमिकल फीचर स्टडी झाले. त्याच्यानंतर एक्टोमायकोरायझा, एंडोमायकोरायझा आणि एंडोमायकोरायझा हे तीन कॅटेगरीजमध्ये, मेजॉरिटी ऑफ तीन कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं गेलं. ठीक आहे. तर आपण बघतोय की एक्टोट्रॉपिक आणि एंडोट्रॉपिक मायकोरायझा जे आहेत तेच रिस्पेक्टिवली एक्टोमायकोरायझा अँड एंडोमायकोरायझा आहेत. ओके. नेक्स्ट आता वन बाय वन बघू आपण की एक्टोमायकोरायझा काय, एंडोमायकोरायझा काय. ठीक आहे. तर मेजर त्याच्यामध्ये एक्टोमायकोरायझा तर तुम्हाला फिगरमध्ये दिसत आहे. तर दिस इज अ रूट. ओके. एक रूट आहे, एक झोन ऑफ इलॉंगेशन आहे, रूट टिप आहे. तर जे तुमचे रूट हेअर्स असतात, तर रूट हेअर्सवरती हे फंगल इनिशिएशन स्टार्ट होत असतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट रूटचे पार्ट दिसत आहेत, जे कंपार्टमेंट दिसत आहेत, ते रूटचे सेल्स आहेत. ओके. हिअर द सेंट्रल इज झायलम ऑर फ्लोएम. ओके. झायलम अँड फ्लोएमचं तुम्हाला रोल माहितीच आहे काय, ते वस्क्युलर टिश्यूज आहेत. नंतर नेक्स्ट इज एक मिनिट. तर रूट्समध्ये हे सेंट्रली वस्क्युलर टिश्यू असतात. नंतर आपण त्याला वस्क्युलर टिश्यू किंवा वस्क्युलर बंडल म्हणत असतो. ते काय करायचं, न्यूट्रिएंट ट्रान्सपोर्टेशन किंवा वॉटर ट्रान्सपोर्टेशनचं काम करत असतं. ओके. ते सेंट्रल असतं ते. त्याच्यानंतर कॉर्टेक्स असतात, तिथं कॉर्टिकल सेल्स असतात. नंतर हायपोडर्मिस असतो, इपिडर्मिस असतो. ओके. तो लेअर दिसतोय तुम्हाला, हा बारीक लेअर, तो असतो इपिडर्मल लेअर असतो रूट्सचा. मे बी रूट्सवरती पण इपिडर्मल लेअर असतो आणि प्लांट च्या लिव्जवरती पण इपिडर्मल लेअर असतो. ओके. हिअर आपण फक्त रूटच्या बाबतीमध्ये बघतोय. तर हा एपिडर्मल लेअर असतो, त्याच्या खाली हायपोडर्मल, नंतर कॉर्टेक्स आणि नंतर झायलेम अँड फ्लोएम असतात. ओके. हे रूटचं आपल्याला माहिती आहे. तर याच्यामध्ये आपण इनसाइड रूट काय आहे आणि आउटसाईड रूट काय आहे. तर फर्स्ट आउटसाईड रूट बघू. त्याच्यामध्ये काय, आउटसाईड द रूट तुम्हाला हे हायपल स्ट्रक्चर दिसतं आहे. ओके. हायपल शीट दिसतं आहे किंवा हायपल स्ट्रक्चर दिसतं आहे. तर
ते काय आहेत, थ्रेड्स ऑफ मायसेलियम. मायसेलियमचे थ्रेड आहेत, मीन्स सिंगल मायसेलियमला आपण काय म्हणतो, हायपी म्हणतो. ग्रुप ऑफ हायपीला काय म्हणतो, मायसेलियम म्हणतो. ओके, जे फंगसचे बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत मायकोलॉजीच्यात तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्याच्याआधी. नंतर थिक लेअर ऑफ हायपी अराउंड द रूट, त्यालाच आपण काय म्हणतो, फंगल शीथ. बिकॉज कॉम्पॅक्टनेस ऑफ मायसेलियम किंवा कॉम्पॅक्टनेस ऑफ हायपीमुळे काय होतं, तिथं एक प्रकारचं शीथ डेव्हलप होतं अराउंड द रूट सरफेस. ओके, देन हायपी मास about equal to root mass, means here ectomycorrhiza produce a equal amount of hypal propagule किंवा हायपल शीथ. ओके, जितकं रूटचं मास असतं तितक्याच प्रमाणात हायपल शीथचं पण मास असू शकतो. ओके, व्हॅरीज बिन व्हरायटी ऑफ, त्याच्यामध्ये डिफरंट स्पेसिस असू शकतात, त्यांच्यामध्ये व्हॅरिएशन असू शकतं. ठीक आहे. नंतर फॉर्म द एक्सटेन्शन नेटवर्क ऑफ हायपी इव्हन कनेक्टिंग अ डिफरंट प्लांट्स. तर नेक्स्ट स्लाइडमध्ये तुम्हाला दिसतंय काही वेळेस काय होतं माहिती का, जर एक्टोमायकोरायझा आहे, एक्टोमायकोरायझा स्पेशली जे मोठे मोठे ट्रीज असतात किंवा फॉरेस्ट ट्रीज असतात, तर पाईन्स असतात किंवा डिफरंट फॉरेस्ट टॉल ट्रीज असतात, त्यांच्यामध्ये एक्टोमायकोरायझा हे डेव्हलप होत असतात. आणि जनरली एक्टोमायकोरायझा हे फक्त 10% फॅमिलीज जे आहेत वर्ल्डमधल्या, त्या 10% फॅमिलीजमध्येच फॉरेस्ट फॅमिली आहेत, त्यांच्यामध्येच डेव्हलपमेंट होत असते एक्टोमायकोरायझाची, त्यांच्या रूट्स बरोबर डेव्हलपमेंट होत असते. ओके, नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला इथं आपण टॉपिक बघतोय की कनेक्टिंग बिटवीन डिफरंट प्लांट्स. तसं आता फिगरमध्ये दिसतंय तुम्हाला, झूम करून बघा, तर दिस इज अ प्लांट. ओके, इथं खाली रूट्स आहेत त्याचे, प्लांट आहे हा. तर त्याच्या करस्पॉन्डिंग एक प्लांट आहे समजा, असंच परत त्याच्या करस्पॉन्डिंग प्लांट आहे, परत डेन्स प्लांटेशन आहे. ठीक आहे, फॉरेस्टमध्ये डेन्स फॉरेस्ट प्लांटेशन असतं, त्याच्यामध्ये डेन्स प्लांटेशन काय होतं, तर खाली हायपल शीथ, म्हणजे या रूटला जर इन्फेक्शन केलेलं असेल, ओके, इन्फेक्शन मीन्स आपण म्हणू शकतो की सिम्बायोटिक असोसिएशन केलेलं आहे फंगसने, तर तेच सिम्बायोटिक असोसिएशन कंटिन्यू होत जातं पुढच्या प्लांटला. ओके, मीन्स जमिनीमध्ये एक प्रकारचं असं एक नेटवर्क, हायपल नेटवर्क बनत जातं. ओके, इन केस ऑफ एक्टोमायकोरायझा. तर याच्यामध्ये डिटेलमध्ये आउटसाईड द रूट काय काय असं आपण बघितलं, तर तुम्हाला नंतर आता इनसाईड रूट काय डेव्हलपमेंट होते ते बघू. तर हिअर एक्टोमायकोरायझा मीन्स याचा अर्थ आहे इंटरसेल्युलरी हायपी रन होते फक्त. ओके, तर इंट्रासेल्युलर आणि इंटरसेल्युलर तुम्हाला माहीत असेल पाहिजे. इंटरसेल्युलर मीन्स जो सेलच्या बिटवीन गॅप असतो थोडासा प्लाझ्मोडेस्माटाचा, तो त्या गॅपमध्येच हायपी फक्त रन होत असते. ओके, इथे तुम्हाला फिगरमध्ये दिसते की ती हायपी रन होते फक्त इंटरसेल्युलर गॅपमध्ये. ओके, इथं कुठेही हायपी इंट्रासेल्युलरली मीन्स सेलच्या विदिन एंट्री करत नाही हायपी, इथं फक्त बोथ सेलच्या बिटवीन जो गॅप असतो त्या गॅपमध्येच मायसेलियम ही रन होत असते किंवा हायपी ही रन होत असते. ओके, इज इट करेक्ट? देन त्यालाच म्हणतो आपण इंटरसेल्युलर हायपी. मग ते रनिंग बिहेवियर असं इंटरसेल्युलर आहे, त्याच्यामुळेच आपण काय म्हणतो, त्याला एक्टोमायकोरायझा म्हणत असतो. ओके, नंतर डज नॉट एंटर द सेल्स. ओके, तर आधीच सांगितलं तुम्हाला, इट डज नॉट एंटर द सेल. नंतर आहे हर्टिंग नेट. तर जे इंटरसेल्युलर मायसेलियम शीथ तयार होतं किंवा नेटवर्क तयार होतं, ते नेटवर्कलाच आपण आहे हर्टिंग नेट म्हणत असतो. बिकॉज जेव्हा याच्यानंतर ए बी फ्रँकच्या नंतर त्याचे काही स्टुडंट्स होते, ते त्याच्यामध्ये एक हर्टिंग नावाचा स्टुडंट होता. त्या स्टुडंटने हे ऑब्झर्वेशन बघितलं होतं फर्स्ट टाईम, किंवा इंटरसेल्युलर जे नेटवर्क होतं ते इंटरसेल्युलर नेटवर्क त्याने फर्स्ट टाईम ऑब्झर्व केलं होतं, डिस्कवर केलं होतं. त्याच्यामुळे त्याच्या नावावरूनच त्याला हर्टिंग नेट असं डिराईव्ह केलेलं आहे. ठीक आहे, दिस इज अ, आता इथं एक 100 मायक्रोमीटरचा एरिया दिसतोय तुम्हाला, मीन्स दॅट सजेस्ट दॅट दिस पोर्शन इज अराउंड द 100 मायक्रोमीटर. ओके, हे रूट एअरची लेंथ आहे. जनरली रूट एअर 90 to 100 मायक्रोमीटरचे ब्रीडचा असतो. ठीक आहे, डायमीटर त्याचा 100 मायक्रोमीटर असू शकतो. विचार करा तर मायसेलियमचा डायमीटर अप टू 1 to 2 किंवा अप टू 1 to 5 मायक्रोमीटर असू शकतं. ठीक, हायपीचं डायमीटर. हे आहे एक्टोमायकोरायझा. आणि एक्टोमायकोरायझा तुम्हाला सांगितलं की जे फॉरेस्ट ट्रीज आहेत त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होत असते, आणि वर्ल्डच्या फॉरेस्टच्या ज्या 10% स्पेसिस किंवा 10% फॅमिलीज आहेत त्यांच्यामध्येच त्यांचं हायपल असोसिएशन होत असतं. ठीक आहे,
नंतर आहे हे पण तेच एक्टोमायकोरायझरचं एक्झाम्पल आहे. ओके, तर जे जनरली बघितलं बेसिकली आपण तर बेसिडिओ मायकोटिना तुम्हाला माहिती आहे फंगसचे क्लासिफिकेशन. त्याच्यामध्ये 5 प्रकारचे क्लासिफिकेशन आहे. त्याच्यामध्ये 5 प्रकारच्या क्लासिफिकेशनमध्ये जे त्यांचे डिव्हिजन्स आहेत बेसिडिओ मायकोटिना अँड झायगोमायकोटिना, त्या डिव्हिजनमधले जे डिफरंट जिनस आहेत फंगसचे, ते फंगसच या एक्टोमायकोरायझल असोसिएशन दाखवतात. ठीक आहे, एक्टोमायकोरायझल असोसिएशन तेच दाखवतात त्याच्यामध्ये. मग डिफरंट मशरूम स्पेसीज आहेत. मशरूम स्पेसीज ॲमेनिटा स्पेसीज ज्या आहेत मशरूमच्या, त्या किंवा स्क्लेरोडर्मा आहे, त्या स्पेसीज ज्या आहेत त्या सिम्बायोटिक असोसिएशन करत असतात विथ द फॉरेस्ट ट्रीज. त्याच एक्टोमायकोरायझरच्या अंडर येत असतात. ठीक आहे, इथं दिसतं आहे की तुम्हाला NPK एंट्रॅप केलेलं आहे. तर नंतर तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. फक्त स्टार्टिंगला आता ॲनाटॉमी आणि मॉर्फॉलॉजी बघून घेऊ आपण कसं आहे ते. नंतर याच्यामध्ये वेसिक्युलर नेक्स्ट आहे. एक्टोमायकोरायझर झाला आपलं. तर एंडोमायकोरायझर. ओके, दिस इज अ एक्झाम्पल ऑफ एंडोमायकोरायझर. तर एंडोमायकोरायझरमध्ये एक्टोमायकोरायझरमध्ये बघितलं तर हायपी कशी इंट्रासेल्युलरली रन होते. ओके, बिटवीन द 2 cells. बट हिअर हायपी ऑल्सो एंटर और प्रोट्रूड इन टू द सिंगल सेल. सिंगल सेल्समध्ये सुद्धा इंट्रासेल्युलरली एंटर करत असते, त्यालाच आपण म्हणतो इंट्रासेल्युलर. ओके, हायपी हिअर रन्स इंट्रासेल्युलरली और इंट्रासेल्युलरली. तर एक्टो सजेस्ट दॅट एंडो सजेस्ट हे आहे एंडोमायकोरायझर. तर एंडो सजेस्ट दॅट हायपी इन्सर्ट इन टू द सिंगल सेल. ओके, इंट्रासेल्युलरली इन्सर्ट होते, त्याच्यामुळे आपण त्याला एंडोमायकोरायझर म्हणतो. आणि दिस इज अ एक्झाम्पल ऑफ एंडोमायकोरायझर. वेसिक्युलर अर्बिस्क्युलर मायकोरायझर म्हणतात त्याला जनरली. तर वेसिक्युलर अर्बिस्क्युलर मायकोरायझर का म्हणतात, तर त्याच्या ॲनाटॉमी किंवा मॉर्फॉलॉजीमध्ये जे डिफरन्स आहेत त्याच्यावरून त्याला वेसिक्युलर अर्बिस्क्युलर मायकोरायझर म्हणतात. वेसिक्युलर किंवा वॅम म्हणतो आपण. तो वॅमलाच कशाच्या अंडर क्लासिफिकेशन आहे वॅमचं? अंडर द एंडोमायकोरायझर. ओके, एंडोमायकोरायझर एक्झाम्पल आहे. आणि वॅम हे याला ऑल्सो कॉल्ड एज अर्बिस्क्युलर मायकोरायझर पण म्हणतात, फक्त AM पण म्हणतात आणि VAM पण म्हणतात, वॅम पण म्हणतात. ओके, याचे मार्केटमध्ये डिफरंट फॉर्म्युलेशन अवेलेबल आहेत आणि 90% ज्या फॅमिलीज आहेत त्यांच्यामध्ये वॅम हे असोसिएशन बघायला मिळतं. त्याच्यामुळं हे ॲग्रिकल्चरली रिलेटेड खूप महत्त्वाचं आहे आपल्याला. त्याचं मार्केटमध्ये प्रॉडक्ट्स आहेत, आपण ते यूज करत असतो फॉर सीड ट्रीटमेंट और डिफरंट ट्रीटमेंट फॉर ॲप्लिकेशन्स. ओके, तर एंडोमायकोरायझरमध्ये काय होतं आहे, तर आपण मायकोरायझरमध्ये बघितलं, आता एंडोमायकोरायझरमध्ये बघू. तर दिस इज अ इमेज. ओके, तर ॲक्च्युली इथं तुम्हाला आधी सांगितलं हा कॉर्टेक्स एरिया आहे, रूटचा पोर्शन, देन एक्सटर्नल मायसिलियम. पण जेव्हा इथं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, ओके, डिफरंट फंगस आहेत, तर ग्लोमस स्पेसीज ही जनरली फेमस स्पेसीज आहे वेसिक्युलर अर्बस्क्युलर मायकोरायझरची. ओके, ग्लोमस स्पेसीज. ग्लोमसच्या जवळजवळ 7 to 8 स्पेसीज आहेत, त्या खूप इम्पॉर्टन्स आहे ॲग्रिकल्चरमध्ये त्याचं फॉर क्रॉप प्रोडक्शन और मेंटेनिंग द सॉईल हेल्थ. तर रिप्रोडक्टिव्ह क्लायमॅटोस्पोर मीन्स दिस इज अ रेस्टिंग स्ट्रक्चर ऑफ दॅट फंगस. फंगसचं एक रेस्टिंग स्ट्रक्चर असतं, ते रिप्रोडक्शनचं काम करण्याचं फंगसचं. हे कन्सिडर केलं नाही तरी चालतं, तुम्ही फिगरमध्ये हे कन्सिडर नाही केलं तरी चालतं, कारण की आपल्याला फक्त मेकॅनिझम बघायचं आहे त्याचं कसं प्रोसेसेस डेव्हलप करत असतं. दिस इज अ इपिडर्मिस ऑफ द रूट हेअर. रूट हेअरची रूट हेअरची इपिडर्मिस आहे. नंतर आता तुम्हाला दिसतं आहे की हे मायसिलियम इंटरसेल्युलरली रन होते. स्टार्टिंगला कसे होते? इंटरसेल्युलरली रन होते हायपोडर्मिसमध्ये. बट कॉर्टेक्समध्ये जाते तर काय होतं, कॉर्टेक्समध्ये गेल्यानंतर ती हायपी एक प्रकारचं असं ट्री लाईक पॅटर्न डेव्हलप करते. त्या ट्री लाईक पॅटर्नलाच हॉस्टेरियम म्हणतात. ठीक आहे, ते हॉस्टेरियम काय करतात, ते जे न्यूट्रिएंट असतं ते न्यूट्रिएंट सक करून घेतात सेलमधनं. ओके, मीन्स असं जास्त प्रमाणात न्यूट्रिएंट नाही सक करत, फक्त थोड्या प्रमाणात न्यूट्रिएंट किंवा वॉटर हे सक करून घेत असतात. ओके, जितकं शुगर्स जनरली फंगसला फक्त शुगर्स लागतात ग्रो होण्यासाठी. त्याच्यामुळे शुगर्स जे असतात प्लांट्समध्ये मोठ्या प्रमाणात शुगर्स अवेलेबल असतात, पॉलिसॅकराइड अवेलेबल असतात. ते पॉलिसॅकराइड यूज करत असतं ते हॉस्टेरियम थ्रू. ओके, हॉस्टेरियमलाच काय म्हणतो आपण, दिस इज अ
आर्बेस्कुल. ओके, आर्बेस्कुल म्हणतात त्याला. ते आर्बेस्कुल इथं दिसतंय तुम्हाला फिगरमध्ये की दिस ट्री लाईक हॉस्टेरियम पॅटर्न वी कॅन से द आर्बेस्कुल. ओके, अँड देन वेसिकल काय आहे, आर्बेस्कुल आणि वेसिकल स्टोरेज लाईक ऑर्गन डेव्हलप. हायपोडर्मिसमध्ये जर बघितलं तुम्ही किंवा बिनिथ द हायपोडर्मिस अँड कॉर्टेक्समध्ये, तर त्याच्यामध्ये एक प्रकारचं स्टोरेज मटेरियल आहे. हे फंगसचं स्टोरेज फूड मटेरियल आहे, ते स्टोअर केलं जातं वेसिकलमध्ये. वेसिकल मीन्स असं एक प्रकारचं फ्लास्क शेप स्ट्रक्चर डेव्हलप होतं. त्याच्यामध्ये जे डिफरंट शुगर्स असतात जे ॲब्सॉर्ब केलेले असतात फंगसने प्लांटमधून, ते स्टोअर करण्याचं काम करत असतं वेसिकलमध्ये. फॅट पण स्टोअर केलेलं असू शकतं याच्यामध्ये. ओके, नंतर आपल्याला बघायचं आहे की आता इतके हेवी वर्ड्स वाटतात असतील तुम्हाला, होस्टोरियम किंवा आर्बेस्कुल, एंडोडर्मिस, इतकं त्याचं हेवी वर्डचं काही मिनिंग लक्षात नका घेऊ. फक्त तुम्हाला ॲक्च्युअली कन्सेप्ट काय ते माहिती असणं पाहिजे. नंतर मध्ये एंट्री केल्यानंतर आर्बेस्कुल हे ॲब्सॉर्बिंग ऑर्गन आहे. आर्बेस्कुल हे ॲब्सॉर्बिंग ऑर्गन आहे आणि वेसिकल हे स्टोअर ऑर्गन आहे त्या फंगसचं. ओके, नंतर आहे रूट हेअरच्या सराउंडिंग ते आर्बेस्कुल डेव्हलप केलेलं आहे त्या फंगसने. दिस इज द एक्सटर्नल मायसेलियम beneath the root hair. Okay, this is the total mechanism of vesicular arbuscular mycorrhiza. Nantar inside root we can say intracellular mycelium is present, intracellular arbuscule is present. Okay, then tree like hosterium, that is the arbuscule. फिगर मध्ये तुम्हाला दिसते की ते ट्री लाईक हॉस्टेरियम जे आहे, सकिंग ऑर्गन जे आहे, न्यूट्रिएंट सकिंग ऑर्गन जे आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, आर्बेस्कुल म्हणतो. वेसिकल इज अ रिझर्वायर. Okay, it is a reservoir of food material. Then outside root spores, this is a reproductive chlamydospore present in the outside the root portion. Then hyphae means this is a fragment of fungus. Okay, this is a running mycelium, we can say the hyphae. This is a filamentous hyphae, means run straight line, or they don't show the anastomosis behavior. Okay, they form extensive नेटवर्क ऑफ हायफी इवन कनेक्टिंग डिफरंट प्लांट्स. जसं आपण एक्टोमायकोरायझामध्ये बघितलं, डिफरंट प्लांटला कनेक्शन करू शकतं. मीन्स जो नियर प्लांट असेल त्याच्याशी पण कनेक्शन करू शकतं. तसंच याच्यामध्ये व्यायाममध्ये पण जे नियर प्लांट्स असतील ते पण त्यांच्याशी पण त्यांचं फंगल असोसिएशन किंवा सिम्बायोटिक असोसिएशन होऊ शकतं. ओके, हे आहेत तुमचे दोन मेजर, एक एक्टोमायकोरायझा आणि एंडोमायकोरायझा. वेसिकुलर arbuscular mycorrhiza किंवा arbuscular mycorrhiza, this is classified under the endomycorrhiza. Okay, इथं हार्टिंग नेट वगैरे काही फॉर्म होत नाही, फक्त एक्टोमायकोरायझामध्ये हार्टिंग नेट फॉर्म होते. इथं हार्टिंग नेट ॲबसेंट असते. कधी कधी MCRला हा क्वेश्चन विचारू शकतो हार्टिंग नेट. आता हॅलो, आवाज येतो सगळ्यांना क्लिअर? ओके. तर नेक्स्ट इज, आता ही ॲनिमेटेड इमेज आहे, आपल्याला अंडरस्टँडिंगसाठी आहे ती ॲनिमेटेड इमेज. बट नेक्स्ट इज इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची इमेज आहे. ओके, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची इमेज आहे. त्याच्यामध्ये दिसतंय की तुम्हाला ग्लोमस स्पेसिस आहे. आधी सांगितलं तुम्हाला, ग्लोमसच्या जवळजवळ 7 ते 8 प्रकारच्या स्पेसिस आहेत, त्या कमर्शियली अवेलेबल आहेत. तर आर्बस्कुल ऑफ ग्लोमस. ओके, आता तुम्हाला लेझर पॉइंटरकडे लक्ष असू दे. त्याच्यामध्ये ही रनिंग मायसेलियम आहे किंवा रनिंग हायफी आहे त्या ग्लोमस स्पेसिसची. ओके, नंतर आहे ही पण मायसेलियम आहे. ओके, बट हिअर तुम्हाला एक क्लाउडी स्ट्रक्चर दिसतंय. ओके, दिस क्लाउडी स्ट्रक्चर इज नथिंग बट द आर्बस्कुल. ते ब्रांचिंग पॅटर्न आहे हा मायसेलियमचा आणि आर्बस्कुल. दिस इज अ क्लाउडी स्ट्रक्चर, वी कॅन से द आर्बस्कुल प्रेझेंट विदिन द इंट्रासेल्युलरली. ओके, आणि तो बॅकग्राऊंडचा सरफेस आहे ते होस्ट रूट आहे. होस्ट रूट आहे बॅकग्राऊंडच्या सरफेसमध्ये. ठीक आहे, हे दिस इज अ सेम इमेज ऑफ ॲक्च्युअल इमेज ऑफ मायक्रोस्कोपमधली घेतलेली ॲक्च्युअल इमेज आहे. दिस इज ही हाय पॉवर मॅग्निफिकेशनला घेतलेली इमेज आहे आणि हे लो पॉवर मॅग्निफिकेशनला घेतलेली इमेज आहे. इथं काय दिसते तुम्हाला, आउटसाइड द रूट नेटवर्क ऑफ हायफी अँड स्पोर्स. ओके, दीज आर द डिफरंट क्लायमॅटोस्पोर दिसत आहे तुम्हाला हे. तर एस टाईपचे, तर ते क्लायमॅटोस्पोर प्रेझेंट आउटसाइड द रूट. ओके, दिस इज अ रूट
हे तुम्हाला दिसत आहे लेझर पॉइंटर फिरवतो मी त्यावेळेस की दिस इज अ रूट अँड दिस थ्रेड लाईक पॅटर्न outside the root is nothing but the VAM or we can say the ectomycorrhiza or endomycorrhiza. Okay, the next is why mycorrhiza. तर मायकोरायझा वाय इम्पॉर्टंट फॉर ॲग्रिकल्चर. तर ॲग्रिकल्चरमध्ये काय इम्पॉर्टंट आहे मायकोरायझाचं, तर विन त्याच्यामध्ये ते समजण्याच्या आधी आपल्याला थोडंसं बेसिकमध्ये जाऊ आपण. त्याच्यामध्ये काय आता दिस इज अ रूट. ओके, रूट तुम्हाला माहिती आहे रूट हेअर आहे. तर रूट्समध्ये रूट हेअर हे एक ॲब्सॉर्बिंग युनिट असतं. ओके, टीप ऑफ द रूट हेअर. तर टीप ऑफ द रूट हेअर असतं हेच फक्त ॲब्सॉर्ब करत असतं. बाकीचा रूट पोर्शन जो असतो तुमचे हायपोडर्मिस इपिडर्मिस किंवा इपिडर्मल लेअर ते ॲब्सॉर्बिंग ऑर्गन्स नसतात. फक्त रूट हेअरच हे प्लांट्समध्ये ॲब्सॉर्बिंग ऑर्गन असतं. ओके, मीन्स मिनरल असो किंवा वॉटर असो किंवा ऑल एलिमेंट्स, तर ॲब्सॉर्बिंग ऑर्गन हे रूट हेअर असतं. देन दिस इज अ रूट हेअर. नंतर जमिनीमध्ये बघितलं आपण सॉईलमध्ये तर वॉटर प्रेझेंट असतं. ओके, दिस ब्ल्यू पोर्शन शोज द वॉटर प्रेझेंट विदिन द दॅट क्ले पार्टिकल ऑर सँड पार्टिकल. दिस इज अ सँड पार्टिकल. ओके, क्ले पार्टिकल खूप लहान असतात आणि सँड पार्टिकल थोडेसे मोठे असतात. आणि ऑल्सो सॉईल एअर इज प्रेझेंट विदिन द सॉईल. ओके, एरिएशन म्हणतो आपण सॉईल एरिएशन. जितकं एरिएशन चांगलं असतं तितकं सॉईलची हेल्थ चांगली असते किंवा सॉईल टेक्चर चांगलं राहतं आपण म्हणतो. ठीक आहे, दिस एरिएशन हेल्प फॉर द मेकिंग अवेलेबल ऑफ न्यूट्रिएंट्स. ओके, तर एअर आहे, हे डिफरंट कॉम्पोनंट्स आहेत. पण आपण बघितलं की रूट्सची साईज किती असते, तर रूटची साईज 90 to 100 मायक्रोमीटर असते. ओके, 90 to 100 मायक्रॉन असते. त्यामुळे काय होतं, जर इथंपर्यंत आहे, आता रूटचं ॲब्सॉर्बिंग रेस्ट्रिक्टेड एरिया कुठपर्यंत आहे, दिस इज अ रायझोस्पेरिक सॉईल. ओके, कन्सिडर दिस इज अ रायझोस्पेरिक सॉईल. दिस रूट हेअर कॅन able to absorb the nutrient from this area only. Okay, it doesn't absorb the nutrient available outside that area. ओके, म्हणजे लांबच्या एरियापासून ते न्यूट्रिएंट अवेलेबल नाही करू शकत प्लांटला. बट त्याच्या आपण जे मायक्रोरायझा म्हणतोय की फंगल असोसिएशन आहे, तर ते फंगस काय करतात, फंगसची हायपी ही खूप लहान असते. मीन्स 1 to 5 मायक्रॉनपर्यंत असू शकते. मीन्स दे शोज द मेकॅनिकल स्ट्रक्चर. मग ही फंगस रन होते तर ती फंगस लांबपर्यंत जात असते असे डिफरंट क्ले पार्टिकल्समध्ये. जिथं अवेलेबल न्यूट्रंट असते ते एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटीजने ते अवेलेबल करून देत असतं प्लांट्सला. ओके, तुम्हाला बायो फर्टिलायझर बघितले आपण डिफरंट, त्यावेळेस बायो नायट्रोजन फिक्सेशन, तर एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटीजने डिफरंट जे एलिमेंट्स असतात ते अवेलेबल करून देत असतात प्लांट्सला. ओके, मीन्स रूट्स हेअर कॅन नॉट एंटर द स्मॉलेस्ट पोअर. जे स्मॉलेस्ट पोअर असतील लॉंग रेंजचे, ते लॉंग रेंजचे स्मॉलेस्ट पोअर आपण रूट हेअर हे पेनेट्रेट करू शकत नाही. त्यामुळेच हायपी हेल्प करतात त्या न्यूट्रिएंट ॲब्सॉर्प्शनसाठी. ओके, दिस इज द आयडिया. हे दिसते हे हायपी लॉंग रन करू शकते इथपर्यंत. त्याच्यामुळे जे न्यूट्रिएंट हा इथला एरिया न्यूट्रिएंट डिप्लेशन लवकर होईल याचं, बिकॉज रूट हेअर इज प्रेझेंट इन दॅट एरिया. बट हिअर लॉंग टर्मला काय, लॉंग रनला रूट हेअर प्रेझेंट नाही आहे. त्याच्यामुळे मायसिलियम हे हेल्प करत असते फॉर न्यूट्रिएंट ॲब्सॉर्प्शन. ओके, फक्त न्यूट्रिएंट ॲब्सॉर्प्शनचाच रोल नाही आहे इथं, आज बरेच रोल आहेत, तुम्हाला ते ॲप्लिकेशन्समध्ये सांगतो मी. ठीक आहे, नंतर आता एक प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनमध्ये काय होतं, तर हे कमर्शियल प्रॉडक्ट्स आहेत मायक्रोरायझाचे. ठीक आहे, वॅम मायक्रोरायझाचे हे कमर्शियल प्रॉडक्ट आहेत. तर महाराजा झालं किंवा मायकोस्टीम, प्लांट सक्सेस, हे मायक्रोरायझाचे सगळे फॉर्म्युलेशन्स आहेत. ते फॉर्म्युलेशन आपण जर समजा सीड ट्रीटमेंटने देऊ शकतो किंवा याला ड्रेंचिंगने देऊ शकतो. ओके, ड्रेंचिंग किंवा सीड ट्रीटमेंटने देऊ शकतो. किंवा कटिंग्स असतील तर कटिंग्स आपण पाण्यामध्ये बुडवून डिपिंग पद्धतीने देऊ शकतो. ओके, मग त्यामध्ये एक तुम्हाला फर्स्ट फिगर दिसते. ओके, दिस इज अ रूट पोर्शन. तर फर्स्ट पोर्शनला जे रूट डेव्हलप झालेलं आहेत, ओके, नो मायक्रोरायझल ट्रीटमेंट, म्हणजे याच्यामध्ये मायक्रोरायझल जे कल्चर होतं कमर्शियल, ते कल्चर ॲड केलेलं नाही किंवा ते फॉर्म्युलेशन आपण ॲड केलेलं नाही. त्याच्यामुळे इथं काय रूटची ग्रोथ ही रेस्ट्रिक्टेड दिसते आपल्याला किंवा स्मॉल रूट्स डेव्हलप झालेले दिसतात. बट इन केस ऑफ मायक्रोरायझल ट्रीटमेंट,
मायक्रोरायझामध्ये काय दिसतं तुम्हाला, परत फंगल नेटवर्क पण दिसतं आणि रूटची ग्रोथ ही डेव्हलप झाली आहे, जास्त प्रमाणात रूटची ग्रोथ ही डेव्हलप झालेली दिसते. ओके, वी कॅन क्लिअरली शोज दॅट द डिफरन्स बिटवीन द रूट फॉर्मेशन. सेकंड इमेजमध्ये तुम्हाला दिसते की रोजचं प्लांट आहे. रोजचं कटिंग प्लांट केलं आहे. तर रोजचं कटिंग प्लांट केल्यानंतर आपण एका पॉटमध्ये नो मायक्रोरायझल ट्रीटमेंट म्हणजे मायक्रोरायझा इन्सर्ट नाही केला, फक्त सॉईल इन्सर्ट केलं, तिथं सॉईल मीडिया ठेवलं. बट सेकंड पॉटमध्ये काय केलं, मायक्रोरायझल ट्रीटमेंट दिलेलं आहे. तर मायक्रोरायझल ट्रीटमेंट दिल्यामुळे काय होतं, त्याचं न्यूट्रिएंट ॲब्सॉर्प्शन इन्क्रीज होतं, त्याच्यामुळे क्लोरोफिल स्ट्रेंथ इन्क्रीज होते किंवा क्लोरोफिल नंबर इन्क्रीज होतात प्लांटमध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला इथं दिसतं आहे की फर्स्टमध्ये दिसतं आहे की प्लांट कॅनोपी नो ट्रीटमेंट दिल्यामुळे प्लांट कॅनोपी ही रेस्ट्रिक्टेड आहे. बट सेकंड केस मायक्रोरायझल ट्रीटमेंट दिल्यामुळे आपल्याला प्लांट कॅनोपी डेव्हलप झालेले दिसते. ओके, मीन्स नंबर ऑफ ब्रांचेस इन्क्रीज झालेल्या दिसतात. ऑक्झिलरी ग्रोथ किंवा अपायकल ग्रोथ हे इन्क्रीज झालेले दिसते. ठीक आहे. देन ॲप्लिकेशन ऑफ मायक्रोरायझा इन ॲग्रिकल्चर, लार्ज अमाऊंट ऑफ ॲप्लिकेशन विल बी डन इन फील्ड. तर इन्क्रीज न्यूट्रिएंट अपटेक फ्रॉम प्लांट सॉईल. ओके, जनरली मायक्रोरायझा मेजॉरिटी फॉस्फरस न्यूट्रिशन जे आहे ते प्रोव्हाइड करत असतं. ओके, फॉस्फरस जो असतो अनअवेलेबल फॉर्ममधला फॉस्फरस जो असतो तो अवेलेबल करून देत असतं मायक्रोरायझा. बट इट ऑल्सो हेल्प टू ॲब्सॉर्ब द डिफरंट एलिमेंट्स. ओके, मेजॉरिटी ऑफ काय फॉस्फरस आहे. जर तुम्हाला MCQ आला की मायक्रोरायझा काय मीन्स मेजॉरिटी रोल काय आहे, तर फॉस्फरस आला समजा, मग त्या ऑप्शनमध्ये कॅल्शियम आलं, मॅग्नेशियम आलं, झिंक आलं, तर तुम्हाला फॉस्फरस हे क्लिक करायचं आहे. बिकॉज मेजॉरिटी ऑफ मायक्रोरायझा ॲब्सॉर्ब द phosphorus element. Okay, means they make available the phosphorus, but also helps to absorb the other minerals, other elements like nitrogen, potash, calcium, magnesium, zinc, copper, sulfur, boron, molybdenum, iron, manganese and chlorine. Okay, all the macro element or micro element किंवा ट्रेस एलिमेंट जे असतील ते ॲब्सॉर्ब करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे मायक्रोरायझा. ओके, दे ऑल्सो इन्क्रीज द डायव्हर्सिटी ऑफ प्लांट्स. मीन्स प्लांट डायव्हर्सिटी इन्क्रीज करतो बिकॉज रूट एरिया जो आहे त्याचा इन्क्रीज झालेला असतो बिकॉज दॅट फंगल इनिशिएशन. ऑल्सो प्रोड्यूस द युनिफॉर्म सीडलिंग. जर नर्सरीमध्ये ॲप्लिकेशन केलं आपण, डिफरंट व्हेजिटेबल सीडलिंग आहेत किंवा फ्लॉवरिंग प्लांटच्या सीडलिंग आहेत, त्यावेळेस आपण त्यांचं रूट ट्रीटमेंट केली किंवा सीड ट्रीटमेंट केली किंवा जे प्रोपॅगेटिंग मटेरियल आहे त्याची डिपिंग केली मायक्रोरायझामध्ये, दे प्रोड्यूस अ युनिफॉर्म सीडलिंग. ओके, युनिफॉर्म ग्रोथ झालेली दिसते आपल्याला त्या प्लॉटमध्ये किंवा त्या नर्सरी फील्डमध्ये. त्यानंतर सिग्निफिकंट रोल इन न्यूट्रिएंट रिसायकलिंग. आता आपण सायकल्स बघितले, डिफरंट न्यूट्रिएंट सायकल्स बघितले. तर न्यूट्रिएंट सायकल्समध्ये आपण म्हणू शकतो की मायक्रोरायझाचा हा मेजर रोल आहे. ओके, then more tolerant to adverse soil chemical constraint which limits crop production. तर टॉलरंटनेस मीन्स द ॲडवर्स सॉईल कंडिशन, केमिकल ॲडवर्स सॉईल कंडिशन कन्स्ट्रंट्स काय आहेत, तर सॅलिनिटी असते किंवा ॲसिडिटी असते. ओके, मीन्स सॉईल एक तर सलाईन असू शकतं किंवा ॲसिडिक असू शकते. त्यावेळेस त्या सॉईलमध्ये पण आपण क्रॉप प्रोडक्शन घेऊ शकतो बिकॉज दॅट सॅलिनिटी इज रिड्यूस बाय द वॅम. ओके, increase the plant resistant to diseases and rot. ओके, ॲक्च्युअली जर हेल्थी प्लांट डेव्हलप होत असेल किंवा क्रॉप कॅनोपी इन्क्रीज होत असेल तर दे नॅचरली रेजिस्ट द डिसीजेस अँड ड्रॉट रेजिस्ट करू शकतो बिकॉज दे ऑल्सो सायमल्टेनियसली ॲब्सॉर्ब द वॉटर फ्रॉम दॅट एरिया. देन स्टिम्युलेट द ग्रोथ ऑफ बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम बिकॉज different enzymes secreted by that hyphal sheath. That's why microorganism attract toward that rhizospheric soil. Means we can say they stimulate the growth of beneficial microorganism, improve the soil structure. तर तुम्हाला इथं जेव्हा फंगल ग्रोथ होत असते त्यावेळेस काय होतं, त्यांच्यामधून फंगल ग्रोथमधून एक पॉलिसॅकॅराइड बाहेर पडत असतं. ते पॉलिसॅकॅराइड मीन्स ग्लुकोज आहे. ग्लुकोज बाहेर पडत असलं तर त्याच्यामुळे काय होतं, सॉईल स्ट्रक्चर हे बेटर होत असतं किंवा सॉईल ॲग्रिगेशन डेव्हलप होत असतं. जितकं सॉईल ॲग्रिगेशन चांगलं असतं ते त्यासाठी सॉईल हेल्थ ही चांगली असते त्यासाठी.
ठीक आहे. मीन्स डिफरंट सॉईल क्ले पार्टिकल्स असतात, तर ते क्ले पार्टिकल्स बाइंड करण्याचं काम करत असतं किंवा ॲग्रिगेट करण्याचं काम करत असतं फंगस, बाय इनडायरेक्टली प्रोड्युसिंग डिफरंट पॉलिसॅकॅराइड्स किंवा कार्बोहायड्रेट, ओके, शुगर्स. तर आता एक जस्ट एक इमेज दिलेली आहे तुम्हाला. तर त्याच्यामध्ये ग्रो विथ मायक्रोरायझा. तर मायक्रोरायझा बरोबर ग्रो केलेले जर रूट्स आहेत, तर हे रूट्स बघितले तर रूट्स ची ग्रोथ ही जास्त प्रमाणात दिसते आपल्याला जर मायक्रोरायझा बरोबर ग्रो झालं. विदाउट मायक्रोरायझा रूटची ग्रोथ ही रेस्ट्रिक्टेड झालेली दिसते सेकंड इमेज. ठीक आहे. नंतर जस्ट शो द प्लांटिंग स्पेसिंग, ओके. तर ग्रो विदाउट मायक्रोरायझा, त्याच्यामध्ये तुमचं युनिफॉर्म सीडलिंग प्रोडक्शन दिसत नाही. नंतर ग्रो विथ मायक्रोरायझा युनिफॉर्म ग्रोथ दिसते आणि एक प्रकारचं हेल्थी प्लांट दिसते. ठीक आहे. दिस इज also we can say that this is a biofertilizer. बट बायोफर्टिलायझर काय आहे, बाकीचे अदर तुमचे बॅक्टेरियल बायोफर्टिलायझर किंवा फंगल बायोफर्टिलायझर असतील, त्यांचा रोल अलग आहे. बिकॉज दे ऑल्सो प्रोड्यूस सिम्बायोटिक असोसिएशन विथ प्लांट्स, बट मायक्रोरायझा shows the different pattern of symbiotic association with plants. Okay, this is all about the mycorrhiza. काही प्रॉब्लेम आहे कुणाला? आवाज येत होता का? व्यवस्थित येत होता का सगळ्यांना आवाज? कारण की हॉस्टेलच्या याच्यावरती चालवलेलं आहे ना मी सध्या, वायफायवरती यूज. हॅलो.